लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत। आजची खास मुलाखत काँग्रेसचे निष्ठावंत व बंटी साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते युवा अभिजित अशोक डेटे यांची खास मुलाखत। त्यामधल्या 5 वर्षामध्ये एवढा आम्हाला त्रास झाला प्रशासनाकडून की त्या प्रशासनाला आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार पण केले, त्याचे पोच पण आहेत आपल्याकडे, तरीसुद्धा प्रशासनानं योग्य उत्तर दिलं नाही किंवा काही नाही। मुख्य रस्त्याचा प्रश्न होता, खड्ड्याचा प्रश्न होता, किंवा आता रिसेंटली जर म्हटलं तर पाण्याचा मोठा, आता बंटी साहेबांच्या मार्फत जी थेट पाईपलाईन आली त्याचा प्रश्न, जे 10-15 दिवस पाणी नाही अखंड कोल्हापूरला, आता वॉर्डाचा विषय नाही, टोटल कोल्हापूरला मायामध्ये पाणी नव्हतं। तर या प्रशासनानं जर त्यावेळेला लक्ष दिलं असतं तर हे 100% हा पाण्याचा प्रश्न त्यावेळेलाच पूर्ण झाला असता किंवा कोणाला त्रास झाला नसता नागरिकांना। आणि प्रशासनानं माझ्या मते जाणून बुजून हे केलेलं काम आहे असं मला तरी वाटतं। ज्या प्रशासन असताना आम्हाला ज्या अडचणी आल्या की प्रशासन जे कामं करत नाही आहे, ज्या राहिलेली कामं असतील किंवा आता भविष्यात पुढं करायचे जे आम्ही त्यांना प्रस्तावना दिले होते तर ते पण कामं झालेली नाही। सध्या अशी प्रशासन असताना जर आम्हाला ही अडचण असेल तर त्यावेळेला आम्ही सत्तेत असताना किती आम्हाला त्रास करायला लागला असेल की बाबा काम करून घेण्यासाठी, हे आता जनतेला कळालं असेल। आता कचरा उठावचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, काही वेळेला गटर साफ केला जात नाही, त्यासाठी पण आम्हाला प्रशासनाला वारंवार सांगायला लागतं की बाबा आम्हाला माणसं पाहिजेत आणि गटरी साफ करून द्या। म्हणजे तुम्हाला थोडक्यात जनतेपर्यंत असं पोचवायचं आहे की आता सध्या प्रशासन आहे, सगळं त्यांच्या हातामध्ये, मी दबाव टाकला, नगरसेवक आहेत, हे आहे ते आहे, तसं नाही, त्यांनी ठरवलं तर सगळं करू शकतात, तरी सुद्धा कमतरता जाणवतात। मग तुम्ही ज्यावेळी सत्य होता, नगरसेवक होता, त्यावेळी सुद्धा तुम्ही त्याचा कामाचा प्रत्येक पाठपुरावा करत होता, पण काही ठिकाणी लिमिटेशन येत होते आणि त्यामुळं मग ते लोकांचा रोषाला तुम्हाला समोर जायला लागत होतं, असं तुम्हाला प्रेक्षकांना थोडक्यात सांगायचं। हो, त्यामुळेच जनतेचा रोष आमच्यावर ओढवला जायचा की बाबा हे काम करत नाहीत, किंवा मग राजकीय विषय यायचा की आम्ही विरोधक असल्यामुळे आमचं काम होत नाहीये, की अशा गोष्टी होत होत्या। कारण वास्तविक हा सगळं प्रशासन काम करत नसल्यामुळं, त्यांचं ढिलाईचं काम असल्यामुळे ही आम्हाला अडचण यायची। महापालिकेत आई शिक्षण सभापती असताना आम्ही आईच्या माध्यमातून, बंटी साहेबांच्या माध्यमातून शाळा मंजूर करून आणली होती महापालिकेची, तर ती फाईल कमीत कमी 3 वेळ फाईल गहाळ झाली। ती आता गहाळ का झाली, कुठे गेली, आम्हाला अजून आज तागायत कळालेलं नाही। हा प्रशासनाचा भोंगळ कारभार होता, त्यामुळे अडचण आली। आणि ती आत्ता ऋतुदानच्या मार्फत ऋतुदाननी जवळपास त्या शाळेसाठी एक 70 लाख रुपये मंजूर केले आणि त्याचं काम सुरू झालं। ह्यालाच लागून आणखी एक प्रश्न आहे असा की सर्व सत्य ज्ञान आहे की बाबा सत्ता असेल तर कामं होतात, सत्ता नसेल तर कामं होत नाही। मग आज जे कोल्हापूरमधलं राजकारण जे वळण घेतलंय, या राजकारणामध्ये तुम्हाला असं वाटलं नाही की सत्तेच्या बरोबर जावं? आमचं आणि बंटी साहेबांचं जे बॉन्डिंग आहे, जे साहेबां कधी मला कुठली अडचण वगैरे आली तरी मी साहेबांना विचारतो, साहेब मला सांगतात, ऋतुदानचं सारखं मला पाठबळ असतं, त्यामुळं त्यांना आम्ही सोडणं शक्यच नाही, भले आम्ही बंटी साहेबांना सोडणार नाही। म्हणजे बंटी साहेबांचं तुमचं एक ऋणानुबंध आहे आणि इथून पुढेही भविष्यात मग बंटी साहेब सांगतील त्या पद्धतीने चालणार का, वेगळा असा काय तुमचा विशेष असा अँगल असेल? बंटी साहेब सांगतील त्याप्रमाणेच आमचं हे जे काही समाजकार्य चालू आहे ते चालू राहणार। त्यातनं आमच्या काही आयडिया असतील ते साहेबांना सांगून साहेबांमार्फत त्यात काय करता येईल ते आम्ही त्यात बदल करायचा। आता ज्या अनेक गोष्टी चर्चेला जातात, म्हणजे जे आता प्रभाग रचना आहे, त्या प्रभाग रचनेविषयी तुमचं वैयक्तिक असं काय मत आहे का, ते योग्य घडलंय किंवा अनेक काय घडलंय? मी अनेक काँग्रेसच्या व्यक्तींचं पण, नेते मंडळी आहेत, त्यांची प्रतिक्रिया पण माझ्या चॅनलवर घेतलेल्या आहेत, तर तुमचं असं वैयक्तिक मत आहे की काय बाबा ही योग्य घडलंय किंवा त्याच्यामध्ये अशी दुरुस्ती व्हायला पाहिजे होती, असं काय तुमचं वैयक्तिक मत आहे? प्रभाग रचना आता केली गेली, कारण ही प्रभाग रचना करताना त्यांनी जो क्रायटेरिया होता की मुख्य रस्ता धरायला पाहिजे, गटर किंवा ओढा असेल, ह्या गोष्टी त्यांनी त्यात धरलेल्या नाहीत। आता आपल्या वॉर्डात पण त्यांनी आता नवीन जो प्रभाग रचना केला तर एका अपार्टमेंटमधून हा रस्ता त्यांनी दाखवलेला आहे। आता अपार्टमेंट जर डिवाइड झाले तर मतदान धरणार कोणाकडे? निम्म मत एका वॉर्डात जाईल, निम्म मत एका वॉर्डात जाईल। काम करताना पण ह्या अडचणी नगरसेवकाला जो कोण भविष्यात होईल त्यांना या अडचणी येणार।
ह्या पण गोष्टी प्रशासनानं बघायला पाहिजे. त्या हरकती घ्यायच्या का काय ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. आणखी एक लागूनता म्हणजे हे प्रभाग रचना झाल्यानंतर बरेच सर्वसामान्य नागरिक आम्ही मीडियाचे प्रतिनिधी म्हणून माझ्या जवळ आले आणि त्यांनी मला असा प्रश्न केला होता की पहिला एक प्रभाग आणि एक नगरसेवक असायचा. त्यावेळी त्या नगरसेवकाकडून त्या कार्यक्षमतेनं काम हो अगर न हो, पण आम्ही एक सामान्य जनता म्हणून त्या एकाच व्यक्तीकडे जात होतो कामाच्या अपेक्षेनं. पण अशा बऱ्याच व्यक्तींनी मला असा प्रश्न केला की साहेब आता हे 5 नगरसेवक असतील, 80चा विचार केला तर 80, 81, 75 पर्यंत 5 नगरसेवक असतील. मग ह्या प्रत्येक प्रभागातल्या 5 व्यक्तींनी जायचं तर नेमकं कोणाकडे, असा मला सर्वसामान्य माणसातून आलेला प्रश्न आहे. का प्रत्येक जण, मग त्यांनी काय असा मला प्रश्न केला की प्रत्येक जण एकमेकाकडे बोट दाखवायला लागला तर तुम्ही मी ह्या प्रभागात त्या नगरसेवकाकडे जावा, त्या नगरसेवकाकडे जावा. आमचा पहिला हक्क होता की एकच नगरसेवक असल्यामुळे आम्ही जाऊन त्याच्याशी भांडत होतो. आता 5 मध्ये कुणाशी भांडायचं असा प्रश्न भविष्यात येऊ शकतो का? नाही, असा प्रश्न येऊ शकतो, परंतु जर हे बघितलं, जर एकाच पक्षाचे जर 5 नगरसेवक झाले तर हे काम करण्यासाठी जनतेला पण सुटेबल होणार आणि त्या नगरसेवकाला पण सुटेबल होणार. नाही, मुद्दा असा आहे की प्रत्येक व्यक्ती नगरसेवक जे आहेत ना, नगरसेवक जे आहेत, आता हे 5 प्रभाग आहेत म्हणजे तसं फॉर एक्झाम्पल धरायला लागलं तर तुम्ही 80 मधून आलाय, 79 मधून दुसरे आहेत, 75चे वेगळे आहेत, आणखी त्या पार्टचे प्रत्येक पार्टमध्ये वेगवेगळे आहेत. तेच तुम्हाला जर एकत्र जर एकाच पक्षाचे जर उमेदवार निवडून आले तरी प्रत्येकाला काम करायला सुटेबल होणार. जरी आता जनते डोक्यात असेल की बाबा इकडचा नगरसेवक निवडून आला तर मला तिथं जायला लागेल किंवा काय करायला लागेल, तरी तो नगरसेवक आहेच ना. तो अजून तो मुद्दा क्लिअर झाला नाही. आपण 5 म्हणजे हा मुद्दा मी परत परत का रिपीट करतोय, कारण ते सर्वसामान्य जनतेतून माझ्याकडे आलेला आहे आणि तुम्ही बी एक सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्हालाही भविष्यात तो प्रश्न पडणार आहे. एखादा व्यक्ती 75 मध्ये राहतोय आणि तुम्ही 80 मध्ये राहताय, पण त्या 75 मध्ये राहणारा व्यक्ती तुम्हाला 80 मधले राहणाऱ्या नगरसेवकाला सुद्धा त्याने मतदान केलेलं आहे. त्याचा अधिकार तुम्हाला इथल्या व्यक्तीला येऊन विचारण्याचा आहे. मग 75 वाला व्यक्ती इथे 81 मध्ये आला तर ते काम होऊ शकतं का, याविषयी नागरिकांच्या मध्ये समस्या आहेत आता की बाबा मी कुणाला विचारत जायचं. यदा कदाचित तो व्यक्ती जर त्या 75 मधलाच नागरिक मी राहिला आहे, समजा माझं धरून चालू, मी स्वतःच आता एक मीडियाचा प्रतिनिधी न होता एक नागरिक म्हणून प्रश्न विचारतो, मी आता तसं राहायचं म्हटलं तर मी राहतो 81 मध्ये, पण 81 मधला जो एखादा नगरसेवक असेल तो माझ्या फेवरचा नाहीये आणि 80 मधला माझा फेवरचा आहे किंवा 75 मधला माझा फेवरचा आहे. मग मला जायला कोणाकडे पाहिजे, 75 वाल्याकडे जायला पाहिजे किंवा 80 वाल्याकडे जायला पाहिजे. मला वाटतं तसं की माझं वैयक्तिक मत आहे की मला 81 वाला नगरसेवक मला तितका फेवर करत नाही, म्हणजे माझं काम करू शकत नाही, पण 80 वाला करू शकतो. तर तो व्यक्ती मी 80 वाला आल्यानंतर तो 81 तिकडच्या भागात त्या नगरसेवक आहेत त्यांनी तिथं काम केले लोकांना असं म्हणू शकतो काय? तसं म्हणायचं किचकट प्रक्रिया होते म्हणजे सर्वसामान्य. तसं बघितलं तरी फार किचकट झालेले. एक वॉर्ड एक नगरसेवक ज्यावेळेला होता त्यावेळेला काम करायला पण चान्स होता आणि जनतेला पण फ्रीली ऍक्सेस होत होता, जबाबदार धरायला बरं होतं. आता हे 5 वॉर्ड झाल्यामुळं फार कॉम्प्लिकेटेड झालेला आहे. हा प्रश्न मीडियासमोर मांडणं फार गरजेचं होता. असा प्रश्न पुढं मांडला गेलेला नाहीये, पण या आपल्या मीडियाच्या माध्यमातून आणखी पुढं आपण तो प्रश्न डीपमध्ये त्याचा विचार केला जाईल आणि हा प्रश्न खरोखरच भविष्यात नागरिकांच्या समोर येऊ शकतो. त्याचंही स्पष्टीकरण एखाद्या जाणत्या समाजसेवक आणि एखाद्या व्यक्तीने केलं तर जनतेसाठी फार मोठं जाईल. कारण हा प्रश्न अनेक व्यक्तींनी अनेक नागरिकांनी माझ्यासमोर मांडलेला आहे की 5 प्रभाग असतील किंवा 4 प्रभाग असतील, 4 नगरसेवक होतील, पण ॲक्च्युली आपला जो प्रश्न आहे, जो मुद्दा आहे, तो कुठल्या नगरसेवकाकडे घेऊन जायचा आणि जर तो वेगळ्या परिसरात राहत असेल तर तो माझं काम करेल का, हा एक मोठा घन प्रश्न आहे. तर या मुद्द्यावरती आपण आता बोललेलो आहोत. भविष्यात तुमची आता जी वाटचाल आहे ते कशा पद्धतीने एक नेतृत्व म्हणून जर तुम्ही जर स्वीकारत नसाल तर तुमचं नाव हे चर्चेमध्ये घेतलं जातंय, तर भविष्याची नेतृत्वाची दिशा ही तुमची कशी असेल? बंटी साहेब जे सांगतील ते आमच्यासाठी अंतिम शब्द राहणार. बंटी साहेब जे सांगतील ते आमच्यासाठी अंतिम शब्द राहणार. साहेबांनी सांगितलं आता आमची चालू आहे, म्हणजे भेटीगाठी असतील किंवा काही किरकोळ कामं असतील
जे आमच्या मार्फत होतं, जे प्रशासकांच्या मागं लागून पण होत नाही, काही किरकोळ गोष्टी ते आम्ही करतोय. साहेब जर म्हटले तर जो उमेदवार असेल त्याच्या पूर्ण सहकार्य करून त्यांना निवडून आणायची जबाबदारी ही आमची राहील. धन्यवाद. हे होते अभिजित देठे साहेब. प्रथमतःच आपल्या कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांनी आपलं मनोगत अतिशय योग्यरित्या मांडलेलं आहे. भविष्यात सुद्धा आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रश्नावर आपण हक्काने त्यांच्याकडे येऊ आणि त्यावरती त्यांची मुलाखत घेऊ. धन्यवाद.